हॅलो यूट्यूब फॅमिली. पावसाळा सुरू झाला की आपल्या सर्वांना एकच टेन्शन असते, ते म्हणजे भाजीपाला लवकर खराब होणे. ओल्याव्यामुळे भाजीपाला किंवा इतर भाज्या कुंजायला लागतात. पण आज मी तुम्हाला अशी काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा भाजीपाला फ्रीजमध्ये महिनाभर तर नाही पण एक आठवडा एकदम फ्रेश राहील. तर चला मग त्या टिप्स कोणत्या आहे त्याच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि ज्या रोज मी रेसिप्या तुमच्यासोबत शेअर करते तो भाजीपाला कसा फ्रेश ठेवते मी, ते पण आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग सुरू करूया. अगोदर मी मार्केटमधून खूप सारा असा भाजीपाला घेऊन आले आणि फॅन लावून दिला. एक 4 ते 5 मिनिटासाठी फॅन लावून द्यायचा. म्हणजे मार्केटमध्ये भाजीपाल्यावरती फ्रेश राहण्यासाठी पाणी मारलेलं राहतं, ते पाणी ड्राय होण्यासाठी थोडं फॅनमध्ये ठेवायचा आपला भाजीपाला आणि तो व्यवस्थित ड्राय करून घ्यायचा अगोदर फॅनमध्ये. आणि इकडे मी सर्व प्रकारच्या भाजीपाले घेऊन आले होते आणि म्हणजे आपल्याला रेसिपी पण शूट करायच्या असतात म्हणून. आणि नंतर इथं मी सर्व भाजीपाला काढून घेतला एका पेपरावरती. नंतर इकडं भाजीपाला निवडून घ्यायचा, म्हणजेच मिरच्यांचे देठ काढून ठेवायचे. खूप दिवस जर मिरच्या फ्रेश आणि टिकून ठेवायच्या असेल तर अशा त्याच्यात देठ काढून घ्यायच्या मिरच्यांचे. आणि नंतर त्याला वॉश करून घ्यायचं आणि ड्राय होण्यासाठी ठेवून द्यायचं. ती आपली क्लिप थोडी डिलीट झाली. आणि नंतर इकडं फुलगोबीचे पण असे पानं काढून घ्यायचे. कोथिंबिरीचे जे मूळ असतात ते काढून घ्यायचे. आणि इकडं सर्व भाजीपाल्यांचे मी इकडं जे खराब पानं होते ते काढून घेतले. आणि सर्व भाजीपाल्यांचे मुळं असतात, देठ म्हणजे ते काढून घ्यायचे, कट करून घ्यायचे. फक्त पालेभाजी वॉश करू नका, पाण्याने धुवायचं वगैरे नाही. त्याला फक्त असं पेपरमध्ये रॅप करून म्हणजे व्यवस्थित गुंडाळून ठेवायचं. म्हणजे जेव्हा आपण भाजी करायला घेऊ तेव्हाच वॉश करून घ्यायची पालेभाजी घ्यायची. इकडं टमाटर आणि काकडी धुवून घेतली. आणि आता सध्या मार्केटमध्ये असेच टमाटर मिळत आहे. मी खूप दुकानं शोधले पण मला असेच टमाटर मिळाले. आणि आपले आता रोजचे शूट असतात तर त्यामुळे टमाटर तर लागतंच आपल्याला. आणि नंतर इकडं काकडी टमाटर व्यवस्थित धुवून घ्यायचं. नंतर ड्राय करण्यासाठी एका पेपरावर ठेवून द्यायचं. म्हणजे कसं होतं, एखाद्या वेळेस सकाळी खूप घाई असते आता शाळेमुळं, तर आपण पटकन असं टमाटर फ्रीजमध्ये काढलं, कट केलं की भाजीमध्ये घालू शकतो. म्हणजे धुण्याची वगैरे गरज पडत नाही. आणि इकडं मोड आलेली मटकी पण आणली होती मी, ती पण एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली. म्हणजे कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवायची नाही, ते एका डब्यामध्ये अशी काढून ठेवायची. नंतर इकडं बटाटे, कांदे, लसण मी असे वरतीच ठेवते. म्हणजे त्याला खेळत्या हवेमध्ये ठेवायचे, ते पटकन खराब होणार नाही जर असं हवेमध्ये त्याला ठेवलं तर. आणि नंतर इकडे अशा सर्व भाज्यापाल्या देठ वगैरे काढून मी थोड्या वेळ फॅन खाली ठेवून दिली. मिरच्यांचे देठ वगैरे काढून घेतले, सर्व भाज्यापाले निवडून घेतले. नंतर फ्रीजमधला जो सर्वात मोठा कप्पा असतो तो काढून घ्यायचा. नंतर त्यामध्ये टमाटर, काकडी, वांगे, परत गिलके हे सर्व मी एकत्र ठेवले. आणि इकडं टमाटर आणि ते सगळं तळाशी ठेवायचं, जेणेकरून ते जास्त ओलावा शोषून घेईल. त्यासाठी थोडंसं तळाशी ठेवायचं त्याला, जो फ्रीजमधला सर्वात मोठा डब्बा असतो त्यामध्ये. आणि नंतर इकडं मिरची आणि लिंबू एकत्र ठेवली मी. म्हणजे कसं आपल्याला पटकन लिंबू, मिरची आणि अद्रक याचं जास्त काम पडतं, म्हणून ते पटकन आपल्याला घेता आलं पाहिजेत. तर ते एका डब्यामध्ये असं स्टोअर करून ठेवलं मी. इकडं कोथिंबिरीचे जे मूळ असतात ते काढून घेतले. आणि सर्व भाज्यापाल्या पण मी निवडून घेतले होते. आणि अशा पेपरामध्ये गुंडाळून ठेवायच्या. प्लास्टिक कॅरीबॅग अजिबात वापरू नका. आणि परत इकडं झाकणबंद डब्यामध्ये पण ठेवू नका. भाजीपाला अगदी झाकणबंद डब्यामध्ये जर ठेवला तर तो लवकर खराब होतो. आणि जर या पद्धतीने ठेवला तर तो फ्रेश पण राहतो आणि खूप दिवस पण टिकतो. आणि आपल्या फ्रीजमध्ये जागा पण खूप कमी लागते. जर अशा पद्धतीने जर आपण ठेवलं ना तर आपलं फ्रीज पण सुटसुटीत दिसतं. तर या पद्धतीने भाजीपाला नक्की ठेवा. आणि हे बघा, पटकन सापडतं पण कुठे काय ठेवलेलं आहे. आणि बघा, स्टोरेज पण खूप कमी लागलं ह्या भाजीपाल्याला. आणि तुम्हालाही टिप्स कशी वाटली? आज रेसिपी नव्हती पण किचन संदर्भातच ही टिप होती. तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मग, पावसाळी भाजीपाला असा साठवा, खूप दिवस राहील आणि फ्रेश पण राहील. आणि आपलं अगदी फ्रीज पण इथं सुटसुटीत दिसत आहे.
हे बघा अगदी इझिली आपण भाजीपाला काढू शकतो. तर चला मग, थँक्यू.